मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एका कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे म्हणाले की लाडक्या बहिणीला येत्या 30 सप्टेंबरपर्यंत पैसे देण्यात येईल। तसेच लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांना मोफत वीज योजना, लेक लखपती योजना, मोफत 3 सिलेंडर गॅस योजना अशा अनेक योजनांबद्दल मुख्यमंत्र्यांनी सविस्तरपणे सांगितले आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या कामाची माहिती आहे ते समजून घ्या। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2 कोटी भगिनींनी नोंदणी केली आहे। 1,60,00,000 बहिणींच्या खात्यात पैसे जमा झाले। ज्यांचे पैसे जमा नाही झाले त्यांना 30 सप्टेंबर पर्यंत आपण अजून मुदत दिली आहे आणि 2.5 कोटी माझ्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचेल। मला सांगा, तुमच्या कोणाकोणाकडे योजनेचे पैसे आले? हात वर करा। महिला माझ्या बहिणीने हात वर करा। आता तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, आता या 3ऱ्या हप्त्याचे येतील। माग बसलेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये पण 30 सप्टेंबर पर्यंत सगळे स्क्रुटिनी होईल आणि सगळ्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील। त्याच्यानंतर म्हणाले लाडक्या भावाचं काय? लाडका भाऊ योजना पण आपण आली। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना 12वीला 6,000, डिप्लोमा 8,000, डिग्रीला 10,000 रुपये प्रशिक्षण भत्ता देणार हे महायुतीचं पहिलं राज्य आहे, देशातलं पहिलं राज्य। आणि म्हणून त्याचा लाभ घ्या। त्याचबरोबर 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय आपण घेतला। मुलींना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं, वकील व्हायचंय, जे काय व्हायचंय त्यामधून मुलींना सरकार पैसे भरणार। माझे बांधव आहेत, शेतकरी आहेत, त्यांना 7.5 HP पंपाने जे शेती करतात त्यांचं वीज बिल माफ करण्याचा आपण निर्णय घेतला। आज वयोश्री योजना केली आहे। ज्येष्ठांना आपण 3,000 रुपये त्यांच्या डीबीटी खात्यामध्ये जमा करणार। तीर्थदर्शन योजना आपण करणार। अशा अनेक योजना आपण केल्या। लेक लाडकी लखपती योजना केली। मुलीचा जन्म झाला 5,000, पहिलीत गेली 6,000, 5वीत गेली 7,000, 11वीत गेली 8,000 आणि 18व्या वर्षी 1,00,000 रुपये त्या मुलीच्या खात्यात जमा करण्याची योजना आपण सुरू केली। आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगेन की ही जी काही शेतकऱ्यांची योजना आहे, 6,000 रुपये आपण देतो, 6,000 रुपये मोदीजी देतात, 12,000 रुपये वर्षाला शेतकऱ्याच्या खात्यात जमा करणार हे पहिलं राज्य आहे। 1 रुपयामध्ये पीक विमा देणार हे पहिलं राज्य आहे। म्हणजे आपण सगळ्यांचा विचार केलाय। जन्माला आलेल्या मुलीपासून, माझ्या लाडक्या बहिणीपासून, लाडक्या भावापासून, ज्येष्ठापासून, शेतकऱ्यापासून, कामगारांपासून, घरकाम करणाऱ्या माझ्या बहिणीपासून, तिलाही भांडी कुंडी सगळं देणारी एक योजना आहे। कामगारांना किट देणारी योजना आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की गेल्या आठवड्यात मी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट या अभियानामध्ये गेलो आणि बऱ्याच माझ्या बहिणींना भेटलो। बहिणी लहान मुलं म्हणाली, बघा आई तुझा भाऊ आलाय। अरे मुख्यमंत्री पदापेक्षा हा भाऊ हा शब्द मला मोठा आहे आणि भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा आहे। आणि म्हणून माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या बहिणी, माझे बाळके भाऊ यांना मी एवढंच सांगतो, हा शब्द देणारा आणि शब्द पाळणारा मुख्यमंत्री आहे, त्यांचा आहे। आणि कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।